पुणे मुंबई डेक्कन क्वीनचा 94वा वाढदिवस। पालकमंत्र्यांसोबत प्रवाशांकडून केक कापून वाढदिवस साजरा। राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला आज 75 वर्ष झाली पूर्ण। डिझेल ते इलेक्ट्रिक बसपर्यंत महामंडळानं मारली मजल। मोसमी पाऊस 2 दिवसात अरबी समुद्रात होणार दाखल। मात्र राज्यात पावसाचं आगमन होण्यासाठी आणखी 10 दिवस वाट पाहावी लागणार। मुंबईचा पाणीसाठा 12%वर 25 जूनपर्यंत पुरेल एवढंच पाणी शिल्लक। राखीव साठा वापरण्यास परवानगीची प्रतीक्षा। खाद्यतेलाचे दर 2 वर्षांपूर्वीच्या स्तरावर येण्याची सकारात्मक चिन्ह। मुबलक साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत। धाराशिवमधील शेतकऱ्यांची पेरणीसाठी सोयाबीनला पसंती। दर कोसळूनही भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून पेरणी। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 83 रुपयांची कपात। घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला जवळील रिसॉर्टवर पोलिसांचा छापा। झिंगाट पार्टी करणाऱ्यांवर कारवाई। विदेशी दारूसह रोकडही जप्त। मुंबई महापालिका हद्दीतील 24 अनधिकृत शाळांना ठोकलं टाळं। शिक्षण आयुक्तांच्या आदेशानंतर मुंबई पालिकेची कारवाई। आधार वैधतेसाठी 15 जूनची मुदत। विद्यार्थी शिक्षकांना मोठा दिलासा। संच मान्यता आधार वैधतेनुसार होणार असल्यानं शिक्षकांची पदं कमी होण्याची भीती। जेजेमधील निवासी डॉक्टर गेले संपावर। नेत्र विभागात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप। अत्यावश्यक सेवा सुरू राहणार। ठाकरे गटातील आमदार खासदारांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदारही आमच्या संपर्कात। खासदार प्रताप जाधवांचा गौप्यस्फोट। भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात राज्यात 48 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याही होणार 2 सभा। इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करणं होणार शक्य। रिझर्व्ह बँकेकडून सिस्टमवर काम सुरू। आपत्कालीन परिस्थितीत पेमेंट सिस्टम करणार काम। तुरडाळ झाली सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर। 150 रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विक्री। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद। मासेमारी करणाऱ्या बोटींना विश्रांती। एकशे 50वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उद्या होणार साजरा। रायगडावर जय्यत तयारी। सोहळ्याच्या निमित्ताने 1 ते 6 जून या कालावधीत रायगड किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। आणि एक आरोप जरी सिद्ध झाला तरी फाशी घेईन। ब्रिजभूषण सिंग यांचं कुस्तीगीरांना खुलं आव्हान।